नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मॅथ फर्स्ट एक सॅम्पल पेपर. मॅथ फर्स्टचा आहे बघा. आता पेपर जवळच आलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट आहे मॉडमध्ये 5 - 7 3 - 4 फाइंड द व्हॅल्यू ऑफ ऑप्शन ए, बी, सी अँड डी. कॅल्क्युलेट करायचं या ठिकाणी. ऑप्शन डी हा एक पर्याय आहे. सेकंडमध्ये 1 रूट ऑफ इक्वेशन x square plus mx minus 5 is equal to 0, m is equal to is 2. then find the m तुम्हाला शोधायचा आहे या ठिकाणी. कॅल्क्युलेट करू आणि ऑप्शन आहे सी 1/2. थर्ड आहे GST सिस्टीम वाज इंट्रोड्यूस इन आवर कंट्री फ्रॉम, म्हणजे केव्हा आलेलं आहे GST. ऑप्शन ए आहे 31 मार्च 17, बी आहे 1 एप्रिल 17, सी आहे 1 जानेवारी 17 अँड डी आहे 1 जुलै 2017. तर ऑप्शन डी करेक्ट आहे. फोर्थ आहे बघा, इफ n ऑफ ए इज इक्वल टू 2, पी ऑफ ए इज इक्वल टू 1/5, देन फाइंड द n ऑफ एस. या ठिकाणी फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आणि फायदा 10 आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए. या ठिकाणी जे पहिला प्रश्न आहे फर्स्ट क्वेश्चन, त्याचं तुम्ही ऑप्शन आणि आन्सर दोन्ही लिहू शकता, पण विद्यार्थी मित्रांनो एकदाच लिहायचं आहे, खाडातोड करायची नाही. त्यानंतर फर्स्ट बीमध्ये सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन कंपल्सरी आहे. याच्यामध्ये फर्स्ट आहे x + y = 20, x - y = 10. फाइंड द x + y. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड नंबर द्यायचा, ॲडिशन ऑफ फर्स्ट अँड सेकंडची करायची. देअरफॉर 2x = 30, देन x = 30/2 = 15 इज द आन्सर. सेकंड आहे विद्यार्थी मित्रांनो, इफ क्लास इज 18 to 19, देन फाइंड द क्लास मार्क. मग क्लास मार्कचं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, लोअर लिमिट प्लस लोअर क्लास प्लस अपर क्लास डिवाइडेड बाय 2. देअरफॉर 18 + 19/2 = 37/2 = 18.5. देन थर्ड आहे, इफ f is equal to ₹100, प्रीमियम ₹65, देन फाइंड द MV. देअरफॉर फॉर्म्युला आहे MV मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू FV प्लस प्रीमियम. देअरफॉर ₹100 + 65 = 165 रुपीज. फोर्थ आहे बघा, x + 2 ब्रॅकेट अँड अनदर ब्रॅकेट x - 5 = 0 इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन, येस ऑर नो. आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू. सोल्युशन आहे बघा, x + 2 आणि x - 5 = 0. त्याला कॅल्क्युलेट करायचं. x² - 3x - 10 = 0. हिअर x इज अ पॉवर इज टू मॅक्झिमम नंबर इंडेक्स, सो इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा पद्धतीने आपण फर्स्ट ए बी या ठिकाणी पूर्णतः सोडवू शकतो. सेकंड क्वेश्चन सेकंड आहे, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी ॲनी टू तुम्हाला सॉल्व करायची आहे. बघा या ठिकाणी मी सॅम्पल म्हणून एक पेपर काढलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बघूया. इफ x = 5 इज अ रूट ऑफ इक्वेशन kx² - 14x - 5 = 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ची व्हॅल्यू तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये बघा. या ठिकाणी 1 रूट ऑफ इक्वेशन kx² - 14x - 5 = 0 इज ब्रॅकेटमध्ये 5 लिहायची. x = 5 इन द इक्वेशन. अशा पद्धतीने जिथं बॉक्स आहे त्या ठिकाणी त्याला तिथं सॉल्व करायचं. सेकंडमध्ये आहे -3, -8, -13, -18. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी ऑफ AP. हिअर बघा T1 = -3. आता इथे T3ची व्हॅल्यू विचारलेली आहे, म्हणून इथे येणार -13 बॉक्समध्ये ब्रॅकेटमध्ये लिहायचं. देन T2 = -8, देन द D = -8 मायनस इन ब्रॅकेट -3 = -8 + 3 = -5. A -3, देन D -5. जिथं बॉक्स आहे तिथं बॉक्स कंपल्सरी द्यावे लागतील तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. थर्ड आहे बघा, कंप्लीट द ग्राफ. असं तुम्हाला येऊ शकतं, एक तर ग्राफ काढा असं येऊ शकतं, किंवा कंप्लीट द ग्राफ. बघा x + y = 3. इथं बॉक्स दिलेले आहे, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू इथं पुट केलेली आहे. सेकंड बी, सॉल्व द एनी 4 क्वेश्चन्स. या ठिकाणी आहे मार्क्स आहे 8. बघा फर्स्ट आहे, सॉल्व द एनी
4 करायचे आहे तुम्हाला. फर्स्ट आहे द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586. रेट ऑफ GST इज 18%. देन द व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. सोल्युशन आहे टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू ₹586. रेट ऑफ द GST 80%. अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू ₹586 इंटू 18 डिवायडेड बाय 100. कॅल्क्युलेट करायचं आहे ₹105.48. ओके. देन द प्राइस ऑफ बेल्ट इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ GST असा फॉर्म्युला आहे. पुढचं व्हॅल्यू करायची त्यात ₹586 प्लस ₹105.48. देअरफॉर इज इक्वल टू ₹691.48. आणि शेवटी आन्सर लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. देअरफॉर प्राइस ऑफ द बेल्ट ऑफ for the customer is ₹691.48. Then the second of 3 coins are tossed. Write the sample space and number of samples point n of s असं तुम्हाला विचारू शकतात. मग आपण काय करू सोल्युशनमध्ये लिहायचं 3 coins are tossed. Therefore sample space s is equal to in bracket HHH, HHT, HTH, THH, HTT, THT, TTH, TTT, कर्ली ब्रॅकेट क्लोज. देअरफॉर n ऑफ s इज इक्वल टू 8. अशा पद्धतीनं सेकंड आहे. थर्डमध्ये काय विचारलेले बघा फॅक्टरायझेशन m² - 40m + 13 इज इक्वल टू 0. तिथं लास्ट जो नंबर आहे 13 तर ते मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे आणि मिडल टर्म आहे -14 ते ॲडिशन यायला पाहिजे. देअरफॉर 2 नंबर्स आहे -13 आणि -1. मग आपण त्याला फॅक्टराइज फॉर्म्युलामध्ये ठेवूया. m² - 13m - 1 + 13 इज इक्वल टू 0. m इज द कॉमन m - 13 - 1 ब्रॅकेट m - 13 इज इक्वल टू 0 म्हणजे m - 13 दोन्ही या ठिकाणी कॉमन ब्रॅकेट आलेले आहे ना. त्यानंतर m - 13 आणि देन m - 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर m - 13 इज इक्वल टू 0, m इज इक्वल टू 13 और m - 1 इज इक्वल टू 0, m इज इक्वल टू +1. Therefore 13 and 1 are the root of the given quadratic equation. या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल आपण बघू. फाइंड द 19 टर्म ऑफ द फॉलोइंग AP 7 13 -19 आपलं कॉमा 25 AP दिलेला आहे. सोल्युशन बघू आपण. द गिवन AP इज 7, 13, 19, 25. टर्म देऊ त्याला T1 इज इक्वल टू 7, T2 इज इक्वल टू 13, T3 इज इक्वल टू 19, T4 इज इक्वल टू 25. आपल्याला डीची व्हॅल्यू काढावी लागेल. D इज इक्वल टू T2 - T1 इज इक्वल टू 13 - 7 इज इक्वल टू 6. देअरफॉर A इज इक्वल टू 7 फर्स्ट टर्म आहे. देन n इज इक्वल टू 19. देन T19 इज इक्वल टू हाऊ मेनी. फॉर्म्युला आहे आपल्याकडे Tn इज इक्वल टू A प्लस n - 1 इंटू D. फॉर्म्युलामध्ये पुढचं व्हॅल्यू करू. T19 इज इक्वल टू 7 + 19 - 1 इंटू 6. कॅल्क्युलेट करू 7 + 18 इंटू 6. 7 + 108 इज इक्वल टू 115. देअरफॉर T19 इज इक्वल टू 150. 19 टर्म इज 115. फिफ्थ आहे बघा. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन 3a + 5b इज इक्वल टू 26. a + 5b इज इक्वल टू 22. सोल्युशन 3a + 5b इज इक्वल टू 26ला इक्वेशन 1 द्यायचं आणि a + 5b इज इक्वल टू 22 इक्वेशन नंबर 2. देन +5b + 5b सेम असल्यामुळे या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करायची तिथं. देअरफॉर सबस्ट्रॅक्शन इक्वेशन 1 and 2. देअरफॉर 3a + 5b इज इक्वल टू 26. a + 5b इज इक्वल टू 22. या ठिकाणी प्लस येतं मायनस, प्लस येतं मायनस, प्लस येतं मायनस सिम्बॉल चेंज करायची. 5b प्लस आणि -5b कट होऊन जाईल. नंतर 3a मधून 1a गेला किती उरले 2a इज इक्वल टू 4. देअरफॉर a इज इक्वल टू 4/2. देअरफॉर a इज इक्वल टू 2. पुट द व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्टमध्ये ठेवायचे. फर्स्ट आपण काय परत लिहूया. 3a + 5b इज इक्वल टू 26. 3 इन ब्रॅकेट 2 + 5b इज इक्वल टू 26. 6 + 5b इज इक्वल टू 26. देअरफॉर 5b इज इक्वल टू 26 - 6. कॅल्क्युलेट केल्यानंतर इथं 5b इज इक्वल टू किती आलं 20. b इज इक्वल टू 20/5. देअरफॉर b इज इक्वल टू 4. देन सोल्युशन लिहायचं. इन ब्रॅकेट a, b इज इक्वल टू 2, 4 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. तिसरा ए. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी ऑफ एनी वन. 3 मार्क्ससाठी हा प्रश्न येतो बघा विद्यार्थी मित्रांनो. इथं आहे
complete the following activity to find the sum of natural number between 1 and 140 which are divisible by 4. ॲक्टिव्हिटी दिलेली बा, बिटवीन 1 and 140 नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 4. मग 4नी त्याला डिवाईड या ठिकाणी ॲरो दाखवलेला आहे, ते लिहायचं राहिलं बघा, इथे ॲरो असा आहे. देन 4, 8, 12, 136 लास्ट नंबर आहे. हाऊ मेनी नंबर्स, देअरफॉर n इज इक्वल टू, ठिकाणी आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह येणार. इथं बी प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. ए इज इक्वल टू किती येणार 4. देन डी इज इक्वल टू किती आहे 4. फॉर्म्युला आहे पाय ए प्लस टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. 136 इज इक्वल टू 4 ब्रॅकेटमध्ये प्लस बॉक्समध्ये प्लस एन मायनस 1 इंटू 4. कॅल्क्युलेट करून इथे एन इज इक्वल टू किती आलं 34. देन एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. कॅल्क्युलेट करून एस एन इज इक्वल टू 2380. बघा अशा पद्धतीनं हे फार महत्त्वाचं एक एक्झाम्पल आपल्याला येऊ शकतं. त्यानंतर आहे सेकंड, इफ वन die is roll then find the probability of number on the upper face is prime number. सोल्युशन आहे बघा, म्हणजे ॲक्टिव्हिटी दिलेली असेल, बॉक्स भरायची आपल्याला. एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 4, 5 कर्ली ब्रॅकेट क्लोज. एन ऑफ एस इज इक्वल टू 6. इव्हेंट ए प्राईम नंबर ऑफ ऑन अप्पर फेस. ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट बॉक्स 3, बॉक्स, म्हणजे या ठिकाणी किती येणार 2, 3, 5. प्राईम नंबर शोधायचे आपल्याला बघा. देन एन ऑफ ए इज इक्वल टू किती येणार 3. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. देअरफॉर पी ऑफ ए इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय बॉक्स, म्हणजे इथे किती येणार 2. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल इथं आपण बघितलेलं आहे. थर्ड बी, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन किंवा सॉल्व द सब क्वेश्चन्स. आणि 2 तुम्हाला सॉल्व करायची, 3 मार्कासाठी, एक आहे म्हणजे 6 मार्कासाठी. ओके, फर्स्ट आहे सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. 4m - 2n इज इक्वल टू -4. देन 4m + 3n इज इक्वल टू 16. अशा पद्धतीनं एक्झाम्पल आपल्यासमोर दिलेलं आहे. सोल्युशन आहे बघा, गिवन सोल्युशन दिलेलं आहे. 4m - 2n इज इक्वल टू -4. देन 4m + 3n इज इक्वल टू 16. देन d इज इक्वल टू इन मॉड 4 -2 आणि 3. ते क्रॉस द मल्टिप्लाय केलं. 4 को मल्टिप्लाय 3 मायनस इन ब्रॅकेट -2 मल्टिप्लाय 4. कॅल्क्युलेट करा. 4 3 = 12, मायनस मायनस प्लस होतं इथं, म्हणून प्लस आहे. 4 2 = 8 इज इक्वल टू किती आहे 20. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx आपण काढूया. मॉडमध्ये -4 16 -2 3. मग -4 इंटू 3 इथं आलेलं आहे -12. देन मायनस मायनस प्लस आणि 2 इंटू 16 किती येतो 32. कॅल्क्युलेट करू आपण या ठिकाणी. -12 + 32 इज किती येणार +20. देन dy इज इक्वल टू आहे मॉडमध्ये 4 4 -4 16 आहे. कॅल्क्युलेट करू. 4 × 16 -4 इंटू 4 मायनस मायनस प्लस होऊन जाईल. इथं बी 64 + 16 इज इक्वल टू किती येणार 80. बाय द क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू dx बाय d इज इक्वल टू 20/20 इज इक्वल टू 1. देन y इज इक्वल टू dy बाय d इज इक्वल टू 80/20 इज इक्वल टू 4. देन x, y इज इक्वल टू 1, 4 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. सेकंड आहे सॉल्व द थर्ड बी मधलं सेकंड, सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला मेथड. बघा या ठिकाणी कंप्लीट स्क्वेअर मेथड किंवा फॉर्म्युला मेथड या दोघांपैकी एक फिक्स असते. एक्झाम्पल दिलेलं आहे x² + 10x + 2 इज इक्वल टू 0. सोल्युशन आहे x² + 10x + 2 इज इक्वल टू 0 कंपेअरिंग विथ द ax² + bx + c इज इक्वल टू 0. देअरफॉर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 10, c इज इक्वल टू 2.
कॅल्क्युलेट आपण काय करूया, फॉर्म्युल्यामध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac सूत्र असल्यामुळे त्याला वेगळं काढून घेऊ. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 10 स्क्वेअर मायनस 4 × 1 × 2. देअरफॉर 100 मायनस 2 इज इक्वल टू किती येतं 92. ओके, मग आपण फॉर्म्युला राईट करू. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. मग आपण त्याला फॉर्म्युलामध्ये पुट द व्हॅल्यू करू. एक्स इज इक्वल टू मायनस 10 प्लस मायनस इन स्क्वेअर रूट 92 डिवायडेड बाय 2a. एक्स इज इक्वल टू मायनस 10 प्लस मायनस 92ची फॅक्टर काढू 4 × 23 डिवायडेड बाय 2. देन मायनस 10 प्लस मायनस 4चं स्क्वेअर रूट काढलं या ठिकाणी. 4चं स्क्वेअर रूट किती निघलं बाहेर 2 इन्स्टेड ऑफ 23 डिवायडेड बाय 2. मग या ठिकाणी -10 आहे आणि 2 आहे म्हणून इथं 2 हा काय निघतो कॉमन निघतो म्हणून आपण इथं कॉमन काढून घेऊ. देअरफॉर काही नाही, एक्स इज इक्वल टू 2 कॉमन काढले ब्रॅकेटमध्ये राहील -5 प्लस मायनस इन्स्टेड ऑफ 23 डिवायडेड बाय 2. हे 2 काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू -5 प्लस मायनस इन्स्टेड ऑफ 23. मग त्याला सेपरेट लिहू आपण. एक्स इज इक्वल टू -5 प्लस इन्स्टेड ऑफ 23 कॉमा और एक्स इज इक्वल टू -5 मायनस इन्स्टेड ऑफ 23. Therefore, the root of the given quadratic equation are -5 plus instead of 23 or -5 minus instead of 23 is the solution. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो तिसरा आहे प्रश्न, तिसरा प्रश्न आहे बी मधला तिसरा. बघा अशा ठिकाणी तुम्हाला एक पाय डायग्राम विचारू शकतात. इथं आहे द एज ऑफ ग्रुप नंबर ऑफ पर्सन who donate blood in a blood donation camp is given below. Draw a pie diagram. इथं आहे एज ऑफ ग्रुप आहे 20, 25, नंबर ऑफ पर्सन 80, 25 to 30 पर्सन आहे 60, 30 to 35 30, देन 35 to 40 एज आहे त्याचं 25. इथं पाय डायग्राम आपल्याला काढायचे असेल तर आपल्याला पहिले काय करायचं, सेंटर ऑफ अँगल काढायचं आहे. जसा त्याचा टेबल करायचं एज ऑफ ग्रुप, नंबर ऑफ पर्सन आणि सेंटर ऑफ अँगल. पहिला आहे 20, 25, पर्सन आहे 80. फॉर्म्युला वापरायचं 80 डिवायडेड बाय 20 आपलं 200 मल्टिप्लाय 360 इज इक्वल टू किती कॅल्क्युलेट करून 144 डिग्री. 200 कसं घेतलं आपण या ठिकाणी, या सगळ्यांची काय मारली आपण टोटल मारलेली आहे. देन सेकंड आहे 25 to 30, पर्सन आहे 60 डिवायडेड बाय 200 डिवायडेड बाय 360 इज इक्वल टू किती आलं 108 डिग्री. देन 30 to 35 त्याचं नंबर ऑफ पर्सन आहे 35 डिवायडेड बाय 200 मल्टिप्लाय 360 कॅल्क्युलेट करूया आपण 63 डिग्री. देन लास्ट वन 35 to 40 डिग्री पर्सन आहे 25. फॉर्म्युला वापरू 25 डिवायडेड बाय 200 मल्टिप्लाय 360 इज इक्वल टू 45 डिग्री. म्हणजे या ठिकाणी जी डिग्रीची कॅल्क्युलेट आलेली तुमची ती यायला पाहिजे 360 डिग्री. मग आता याचा पाया डायग्राम करायचा आहे अशा पद्धतीनं. पहिले एक सर्कल पॉईंट घ्यायचा, त्याचं सर्कल काढून घ्यायचं आणि इथं डायग्राम आपल्याला काढायचं असेल तर प्रोटेक्टरचा यूज करायचा, म्हणजे डीचा कोण अंशात्मक कोणाच्या मापाचा यूज करायचा. इथं या ठिकाणी त्याला डी लावून पहिले 144चा अँगल काढून घ्यायचा. मग इथं डी लावायचा असं या ठिकाणी. मग 108चं काढायचा, 63चं काढायचं आणि देन 45 डिग्री. पण या ठिकाणी एज ऑफ ग्रुप नमूद करायचे. तुम्हाला जी बाब दिलेली असेल ती त्या ठिकाणी नमूद करायची आहे. चौथं एक्झाम्पल बघूया आपण तिसऱ्या बी मधलं. प्रॉडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड द प्रेझेंट एज ऑफ प्रगती असं विचारलेलं आहे. मग आपण सोल्युशन लिहूया. म्हणजे थेरॉटिकल एक प्रॉब्लेम तुम्हाला याच्यामध्ये असतो, एकदा फर्स्टमधला किंवा सेकंडमधला. लेट प्रगतीज एज प्रेझेंट एज इज एक्स इयर्स, देन हेन्स एज ऑफ 2 years ॲगो. 2 years ॲगो म्हणजे 2 वर्षापूर्वी, म्हणजे काय एक्स - 2 years. देन हे हर एज 3 years हेन्स, देअरफॉर एक्स + 3 years. ते कंडिशन आपल्याला दिलेली आहे. 2 years अँड ॲगो अँड 3 years हेन्स इज 84. मग काय करू आपण एक्स - 2 आणि देन एक्स + 3 इज इक्वल टू 84. जसं आपण क्वाड्रेटिक इक्वेशन तयार केलं होतं तसं. एक्स स्क्वेअर + एक्स
-6 इज इक्वल टू किती येईल 84. मग 84 प्लस इथं इकडे आणल्यावर काय होऊन जाईल मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 मायनस 8 इज इक्वल टू 0. म्हणजे इथं किती येणार एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 90 इज इक्वल टू 0. म्हणजे जे लास्ट आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे मल्टिप्लिकेशन 90 आलं पाहिजे -90 आणि त्याचं सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे +1. मग ते 2 नंबर्स आहे +10 आणि -9. एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0. सॉल्व केलं आहे आपण x प्लस 10 आणि x मायनस 90 इज इक्वल टू 0. x प्लस 10 इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू -10 और x मायनस 9 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू +9. म्हणजे एज हे निगेटिव्हमध्ये नसतं आहे म्हणून x इज नॉट इक्वल टू -10 देअरफॉर x इज इक्वल टू 9 देअरफॉर प्रगती एज इज 9 years. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो. चौथा प्रश्न आहे सॉल्व एनी 2 मार्क्स आहे 8. हा गणितातला फार मोठा विचारात्मक प्रश्न आपल्याला येऊ शकतो. असे प्रश्न फॉलोइंग इन द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ टाईम इन मिनिट दिलेलं आहे. अ वर्कर्स टेक्स टू कंप्लीट द वर्क या ठिकाणी दिलेलं आहे बघा. असा टेबल आहे टाईम इन मिनिट देन नंबर ऑफ वर्कर्स इथं दिलेलं आहे 22 24 25 29 असं 2 10 5 15 20 20 25. देन फाइंड द टाइम टेकन बाय अ वर्कर्स टू कंप्लीट द वर्क बाय यूजिंग ॲझ्युम मीन मेथड. 2-3 मेथड आहे त्याच्यापैकी आपल्याला ॲझ्युम मीन मेथड आपल्याला विचारलेली आहे. बघा सोल्युशन का आपण लिहिले यासाठी तुम्हाला टेबल्स या ठिकाणी तयार करावा लागेल. पहिला टेबल आहे टाइम क्लास इन इंटरवल. सेकंड आहे क्लास मार्क XI. देन नंबर ऑफ वर्कर्स FI. देन लास्ट इज द FI XI. अशा पद्धतीनं टेबलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 22 24 वर्कर आहे 22 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं 44. सेकंड 25 29 टू 70 27 आहे 10 मल्टिप्लाय करायचं आहे 270. देन अनदर इज 32 34 32 इज द क्लास मार्क. नंबर ऑफ पर्सन 15 कॅल्क्युलेट 480. देन 35 to 39 37 is the class mark 20. Then calculate 740. Then 42 44 42 class mark 28. Then 1176. Then 42 49 47 is 25 calculate 1175. या ठिकाणी यांची ॲडिशन मारायची. समेशन ऑफ FI 100. देन समेशन ऑफ XI इज इक्वल टू 3885. फॉर्म्युला यूज करायचा आहे. बार x इज इक्वल टू समेशन ऑफ FI XI डिवाइडेड बाय समेशन ऑफ FI इज इक्वल टू 3885 डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू 38.85. देन मीन टाइम टेकन बाय वर्कर्स टू कंप्लीट द वर्क इज 38.85. अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे.